एक मोठी बातमी. भाजपच्या मंत्र्यांच्या कामांवरती आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नजर राहणार आहे. भाजपच्या प्रत्येक मंत्र्यासोबत आता संघाचा एक स्वयंसेवक ओएसडी म्हणून सोबत राहील. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एबीपी माझाच्या या बातमीला दुजोरा दिलाय. विचारसरणीच्या एका स्वीय सहाय्यकाची नेमणूक केली जाणार आहे. संघ परिवारामधल्या काही प्रश्न आणि कामं मार्गी लावण्यासाठी ही नेमणूक केली जाईल. आदिवासी आणि ग्रामीण भागामधील प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात संघ आणि भाजपचं हे एक पाऊल पुढे आहे. याआधी सुद्धा संघ विचारसरणीचे स्वीय सहाय्यक भाजप मंत्र्यांकडे नियुक्त असायचे. भाजप आणि संघ परिवारामधल्या कामांच्या संदर्भात समन्वय राहावा यासाठी आता हा पुढाकार घेतला जातोय. आणि या संदर्भात बोलतात आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत. रजत, भाजप प्रणीत महायुतीचं सरकार येण्यामध्ये खरं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचंड मोठा वाटा राहिलेला आहे आणि आता संघाकडून सरकारच्या म्हणजे विशेषतः भाजपच्या कामांवरती नजर ठेवली जाणार आहे. याविषयीची काय अधिकची माहिती आहे? यामिनी, नक्कीच लोकसभा निवडणुकांमध्ये जे काही निकाल समोर आले होते त्यानंतर अशी शक्यता नव्हती की भाजपला विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळू शकेल. मात्र भाजपनं प्रचंड मोठा यश विधानसभा निवडणुकीमध्ये मिळवलं आणि त्याचं कारण होता की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हजारो लाखो स्वयंसेवक जे आहेत आणि भाजपचे लाखो कार्यकर्ते जे आहेत त्यांनी प्रचंड मेहनत विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये घेतलेली होती. आणि जेव्हा आता सरकार स्थापन झालेलं आहे आणि भाजपकडे जवळपास 20 मंत्री जे आहेत ते या मंत्रिमंडळामध्ये आहे, त्यांच्याकडे असलेले जे विभाग आहेत त्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे प्रश्न असतील किंवा समाजाचे जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी एक वेगळी व्यवस्था केली जात आहे. जे काही मंत्र्यांचे जे ओएसडी असतात, ज्यांना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव असतो, त्या ओएसडी शिवाय काही ओएसडी जे आहेत ते प्रत्येक मंत्र्यांकडे भाजपचा एक कार्यकर्ता किंवा विचार परिवार जो आहे त्या विचार परिवाराचा एक कार्यकर्ता जो आहे तो ओएसडी म्हणून काम करणार आहे. आणि त्याची प्रमुख जबाबदारी हीच असणार आहे की त्या विभागाशी संबंधित राज्यभरातील जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचे जे काही कामं आहेत किंवा समाजाचे जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत ते मंत्र्यांपर्यंत किंवा त्या संबंधित विभागापर्यंत पोहोचवणे आणि त्यांची सोडवणूक करून घेणे आणि यासाठी ही व्यवस्था केली जात आहे. जरी स्पष्टरित्या सध्या असं बोललं जात नसलं की संघाचे स्वयंसेवक जे आहेत किंवा त्या बॅकग्राऊंडचे त्या पार्श्वभूमीचे लोक ओएसडी म्हणून राहतील, मात्र यापूर्वी पण जे काही अनुभव आहे त्याप्रमाणे संघ विचार परिवार जो आहे त्याच्यामधील जे काही अनुभवी व्यक्ती आणि जे समाजामध्ये ज्यांचा वावर आहे, ज्यांना समाजाच्या प्रश्नांची जाणीव आहे, अशा लोकांची वर्णी मंत्र्यांचं ओएसडी म्हणून लावल्या जाण्याची शक्यता आहे. आणि या व्यवस्थेच्या माध्यमातून भाजप कार्यकर्त्यांची संघ परिवारातील जे वेगवेगळ्या संघटना आहे, विचार परिवारातील ज्या काही वेगवेगळ्या संघटना आहे त्यांची कामं व्हावी आणि समाजाचे प्रश्न आणि मंत्री यांच्यामध्ये दुवा म्हणून हे ओएसडी जे आहे ते काम करतील. अगदी रजत, भाजप आणि महायुतीचं सरकार याच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी सुधीर देऊळगावकर यांची मुख्य समन्वयक म्हणून नियुक्ती झाल्याची बातमी खरं तर आपण परवा दाखवली होती. प्रत्येक मंत्र्याकडे समन्वयक असेल आणि त्यांच्यावरती देऊळगावकर हे मुख्य समन्वयक असतील असं यामधून स्पष्ट होत आहे. नक्कीच सुधीर देऊळगावकर यांची राज्यामध्ये मंत्रालयीन पातळीवर मुख्य समन्वयक अशी प्रदेश भाजपकडून नेमणूक करण्यात आलेली आहे. 2 दिवसापूर्वी त्या संदर्भातला एक आदेश जो आहे तो प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढलेला होता. सुधीर देऊळगावकर जे आहेत ते त्यांचा एक मोठा प्रशासकीय कामांचा अनुभव आहे. त्यांनी यापूर्वीही भाजपचे काही वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यासोबत काम केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा जो काही एक अनुभव संघटनेचा आणि विविध प्रशासकीय कामे आणि खास करून मंत्रालयीन पातळीवर जी काही कामं होतात त्या संदर्भातला त्यांचा जो एक दांडगा अनुभव आहे त्या अनुषंगाने त्यांची मुख्य समन्वयक अशा पद्धतीची एक नेमणूक करण्यात आलेली. आणि त्याच्यानंतर खालच्या स्तरावर प्रत्येक मंत्र्यांकडे एक ओएसडी जो आहे तो भाजप कार्यकर्ता किंवा जो विचार परिवार आहे त्याच्यामधून एक अनुभवी कार्यकर्ता राहील. तर नक्कीच एक यंत्रणा जी आहे ती उभारली जात आहे आणि या यंत्रणेच्या माध्यमातून भाजपचे जे कार्यकर्ते आहेत किंवा संघातील वेगवेगळ्या संघटना, समाजातील प्रत्येक क्षेत्रामध्ये संघाच्या संघटना काम करतात, त्यांचे जे काही सरकारशी निगडीत कामं आहेत किंवा सामाजिक प्रश्नांवर त्यांची जी भूमिका आहे त्याची सोडवणूक व्हावी यासाठी एक वेगळी यंत्रणा जी आहे ती यंदा जे महायुतीचं सरकार आहे, देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे त्याच्यामध्ये उभारली जात आहे असं आपल्याला दिसून येतं आहे. अगदी
रजत, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे भाजपच्या मंत्र्यांना 15 दिवसांना आता जनता दरबार भरवावा लागेल. 15 दिवस त्यांना जिल्ह्यामध्ये गावामध्ये मुक्काम सुद्धा करावा लागेल असं बावनकुळेंनी सांगितलंय. एकूणच जर आता आपण बघितलं तर भाजपच्या मंत्र्यांना आपापलं काम अगदी चोख करावं लागणार आहे. नक्कीच, कारण हा जो यश भाजपला मिळालेला आहे, भाजपला अपेक्षा होती की लोकसभेच्या तुलनेमध्ये एक चांगला परफॉर्मन्स विधानसभेमध्ये आम्ही करू, मात्र एवढा मोठा यश मिळेल. 132 आमदार जे आहेत ते भाजपचे जिंकून आलेले आहे. त्यामुळे समाजाशी आणि जनतेशी निगडीत जे प्रश्न आहे त्याच्याकडे कुठल्याही पद्धतीने दुर्लक्ष होऊ नये अशी एक काळजी जी आहे ती घेतली जात असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आणि त्यामुळे प्रत्येक मंत्र्याला प्रत्येक 15 दिवसामध्ये एक जनता दरबार घ्यावा लागणार आहे आणि सोबतच कुठल्या तरी एका जिल्ह्यामध्ये रात्रीचा मुक्काम दर 15 दिवसामध्ये करावा लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्यामध्ये एक जनता दरबार आणि एक दिवस कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये मुक्काम आणि तिथे त्या कार्यकर्त्यांशी भेटीगाठी घेऊन त्या ठिकाणचे जे प्रश्न आहेत ते जाणून घेण्याचा एक उपक्रम जो आहे तो प्रत्येक मंत्र्यांसाठी निश्चित करण्यात आलेला आहे. त्यामुळे एक मार्गदर्शक कामांची एक यादी जी आहे ती भाजप संघटनेकडून प्रत्येक मंत्र्यांसाठी निश्चित केली जाते आणि त्याच अनुषंगाने आता मंत्र्यांना चोख पद्धतीने काम करावं लागेल असंच दिसून येत आहे. यामिनी, अगदी धन्यवाद रजत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि याच संदर्भामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमकं काय म्हटलं होतं आपण ते सुद्धा बघूयात. मंत्री महोदयाकडे एक OID भारतीय जनता पार्टी आणि आमचा जो या ठिकाणी कार्यकर्ते आहेत यांच्याकडून समाजाचे प्रश्न जे आलेत ते सोडवण्याकरता एक OID आम्ही ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.